हा पुरुष वंध्यत्वाच्या बद्दल तिसरा व्हिडिओ। याच्या संदर्भात हे सांगते मी, स्पर्म डिफेक्ट किंवा शुक्राणू विखंडन ही टेस्टमध्ये आपल्याला काय फायदा होतो। पहिला फायदा असा होतो की नॉर्मली जर तुमचं शुक्राणू टेस्ट नॉर्मल आहे आणि होत नसेल तर जरूर करावं। आणि ते केल्याने फायदा हे होतो की जर त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर त्या पुरुषाला 2 महिने ट्रीटमेंट देता येते, मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट, आणि विस्कलन हा त्याचं ट्रीटमेंट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या पेशंटमध्ये IUI करावं लागते का? जर शुक्राणू नॉर्मल आहेत पण प्रेग्नन्सी राहत नाही आणि त्यांचं DFI टेस्ट वाढलेली आहे 20% वर आहे तर त्यांनी जरूर IUI करावं, ज्याने की खराबवाले शुक्राणू आणि जे विखंडनवाले शुक्राणू निघून जातात। आणि तिसरं म्हणजे जर 30-25% वर असेल तर ICSI किंवा टेस्ट बेबीच्या वरचं जी आहे ज्याच्यात की शुक्राणू विजेमध्ये टाकले जातात एका 28 लाखाच्या मशीननी, ती करावी ICSI, जेणेकरून की बाळ नॉर्मल तरी राहतील। कारण शुक्राणू विजेमध्ये गेल्यावर ते शुक्राणू नॉर्मल होऊन जातो, पण काही केसमध्ये जर विखंडन खूप जास्त प्रमाणात असेल 30% वर तर त्यांनी गोटीतनं शुक्राणू काढायला पाहिजे। आणि त्याच्यात हे हायलाइट करू नये की माझे शुक्राणू नॉर्मल आहे मग मला गोटीतनं का काढायला लागतात, कारण गोटीत शुक्राणू बनतात पुरुषांच्या आणि त्याच्यामुळे शुक्राणू नॉर्मल मिळायची शक्यता राहते। पण जर तुम्ही स्पर्म DFI नाही केलं तर तुम्हाला त्याचं कारण कळणार नाही की आपण का आपलं प्रेग्नन्सी राहत नाही, आपलं अबॉर्शन का होते आणि बाळांचे ठोके का जातात। म्हणून स्पर्म DFI ही टेस्ट आम्ही शुश्रूषा हॉस्पिटल ICSI टेस्ट बेबी सेंटरला करत आहोत। ही करणं गरजेचं आहे पुरुषांमध्ये। धन्यवाद।